हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. ही आमची बॅग पुढे एक ठेवली आहे. आम्ही कॅबमध्ये आहे आत्ता आणि आत्ता आम्ही जातो एअरपोर्टला. रात्रीचे 9:30 होत आहेत. ऑन टाईम आहे आम्ही. थोडंसं एक 5-10 मिनिट इकडे तिकडे, पण ऑन टाईम आहे. फ्लाईट जी आहे ती आमची रात्रीची 12:40ची आहे. तर आत्ता अभिषेकला एक त्याचं काहीतरी कोट की काहीतरी पोर्टर करायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे. एक 10 मिनिटात आम्ही एअरपोर्टला पोहोचतो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. आत्ता इथून निघाल्यापासून म्हणजे उद्याचं जे काही असेल ते लेट्स सी. आता प्लॅन तर हा आहे की मी आतापासूनच स्टार्ट करते आहे आणि ही एक मी वेगळी सिरीजच बनवेन, व्हिएतनाम सिरीज. सो हा असणार आहे एपिसोड 1 आणि असेच मग जितक्या सिरीज येतील जितके एपिसोड्स येतील ते सगळे या सिरीजमध्ये ॲड होतील. तर येस, आय एम व्हेरी एक्सायटेड. खूप एक्सायटेड आहे मी या ट्रिपसाठी, कारण वर्षातून एकदाच इंटरनॅशनल ट्रिप होते माझी. सो व्हेरी मच एक्सायटेड. सो आम्ही एअरपोर्टला पोचलो आहे आणि आत्तापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की आम्ही जातो आहे व्हिएतनामला मी फर्स्ट टाईम जाते आहे आणि अभिषेक सेकंड टाईम जातो आहे. पण अभिषेक जाऊन आला होता, पण मला स्वतःला खूप इच्छा होती व्हिएतनामला जायची. तर आम्ही ही कंट्री जी आहे ती प्लॅन केली. आता जे फर्स्ट लगेज आहे ते चेक इन वगैरे करण्याचं आम्ही काम करतो आहे आणि आम्हाला आत्ताच समजलेलं आहे की आमची जी फ्लाईट 1:15ची होती ती आता 2:15ची आहे आणि आम्ही काहीतरी 10:20ला आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेलो आहे. तर आता इतका वेळ करायचं काय हा प्रश्न पडला आहे आम्हाला. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी काल मला सांगितलं होतं की दुबईला जाते. तर दुबईला तर मी नाही जात आहे. दुबईला मी मुलांनाच घेऊन जाईन, कारण दुबई ही कंट्री अशी आहे की जिथे मुलांना घेऊन आपण एक्सप्लोअर करू शकतो. आणि अभिषेक आणि मी अशाच कंट्री एक्सप्लोअर करतो की जिथे मुलांना घेऊन जाण्यासारखं असं काही नाही आहे. म्हणजे थायलंड झालं, आता व्हिएतनाम झालं, तर अशा ठिकाणी त्यांना आणून फार काही हॅपनिंग त्यांच्यासोबत नाही होणार. त्यामुळं आम्ही अशा कंट्रीज एक्सप्लोअर करू की जिथे त्यांना घेऊन जाऊ शकत नाही. अभिषेक तर खाऊन म्हणजे प्रॉपर जेवण करून बाहेर पडला होता, पण मला काही खायची इच्छा नव्हती. सो मॅकडीमध्ये येऊन इथं मॅक चिकन बर्गर खाल्ला मी. थोडासा पोटाला आधार म्हटलं. त्यानंतर मग आम्ही गेलो स्टारबक्समध्ये, कारण आमच्याकडे भरपूर टाईम होता. 10:30 आणि आमचं बोर्डिंग सुरू होणार होतं 1:30 वाजता. तर भरपूर टाईम होता आणि त्याला सांगितलं मैथिली नावली. माझं नाव जे आहे कोणी बरोबर बोलत नाही आणि स्पेल पण बरोबर करत नाही. तर आमची फ्लाईट डिले झाली आहे कमीत कमी 2.5 आवर ना, 1.5 तास ना. 1:45ची होती, आता 2:10ची, 2:15ची. तर तेवढे तास डिले झाली आहे आणि कंटाळा आलेला आहे. आणि इकडे पाण्याची पण सोय नाही आहे, कारण की इकडे ते पाणी विकत घ्यायला ते काउंटर्स पण नाही. जिथे आमचं गेट आहे तिथे. होय, मग ठीक आहे. परत आम्हाला वरती जायला लागणार, तिथून घ्यायला लागणार. खूप जास्त दिवसभर झोप नाही. मी सकाळी 10ला उठले. मी खूप आज खुश होते की 10 वाजता मी उठले वगैरे म्हणून, पण तेच झालं. 10ला उठले, आता झोप काय नाही. मी याच्यासाठी खुश झाले की मला लवकर उठायला लागतं नेहमी. आणि मी यासाठी दुःखी झालं की मी लवकर उठलोय घरी असताना. होय, आणि मी तुझ्यापेक्षा जास्त लवकर उठलो. मी 5 वाजता उठले. हॅलो, तुला 5 वाजता आणायला आलो मी. अभिषेक झोपला 5 वाजता, म्हणजे 6 वाजता, आणि उठला 10 वाजता. माझी रात्रभर पण तशी बऱ्यापैकी झोप झाली होती. एनिवेज, तर आम्ही आत्ता आहे एअरपोर्टवर आणि तर मी तुम्हाला फ्लाईट बोर्ड केल्यानंतर तुमच्याशी बोलतो. होय, आणि खूप आम्ही मज्जा करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लस मुलं घरी राहिलेत, घरी ठेवलीत, म्हणजे आता आम्हाला त्यांची पण थोडी आठवण येते. बट ठीक आहे, इथे छोटी मुलं बघून आम्हाला आठवण येते. आणि ठीक आहे यार, वर्षातून एक ट्रिप अशी व्हायलाच पाहिजे. म्हणजे जर का तुम्हाला चांगली बॉन्डिंग करायची आहे तुमच्या बायकोबरोबर, स्पाऊस बरोबर, तर मग नक्कीच करायला पाहिजे. हे सगळं मी ऑलरेडी कालच्या ब्लॉगमध्ये सांगून झालेलं आहे. मी काय कशाला मला आवाहन करून दिलंयस. तर फायनली आमचं जे एअरक्राफ्ट आहे ते समोर आहे. तर व्हिएतजेटनी आम्ही ट्रॅव्हल करतो आहे आणि खूप मोठ्या इंटरनॅशनल फ्लाईट्स तशा मोठ्याच असतात नेहमी. तर हे जे व्हिएतजेट जे आहे ते कम्पेअर टू अदर एअरलाईन्स थोडंसं कमी त्याचं कॉस्ट आहे. तर बघू आता, कॉस्ट कमी ठेवलं आहे म्हणून चांगल्या सोयीसुविधा त्यांनी दिल्यात की नाही दिल्या हे आता आतमध्ये गेल्यानंतरच समजेल आणि तुमच्यासोबत मी शेअर करेनच.
आणि अशी दिसते मुंबई. जर तुम्ही अजूनपर्यंत नसाल बसला प्लेनमध्ये तर मुंबई अशी दिसते रात्रीच्या वेळेला. खूप सुंदर दिसते ॲक्च्युली मुंबई. मला नेहमी मुंबईमध्ये लँड करताना आणि टेक ऑफ करताना रात्रीच्या वेळी खूप छान वाटतं, एकदम मस्त. त्यानंतर मला पाहिजे होतं पाणी आणि हे फर्स्ट एअरक्राफ्ट आहे की जिथे त्यांनी पाणी पेड देतात. ते पण ही 350 ml जी बॉटल आहे ती 300 रुपयाला त्यांनी आम्हाला दिली. कारण आजपर्यंत मी जे पण काय ट्रॅव्हलिंग केलं आहे किंवा अभिषेक एवढं ट्रॅव्हलिंग करतो तर प्रत्येक ठिकाणी पाणी हे फ्रीमध्ये असतं, पण हे काय माहिती आणि काय एवढं महाग ठेवलं आहे पाणी ते. आणि आता आम्ही लँड करतो आहे आणि हे होचिमिन सिटी आहे, व्हिएतनामची एक मोठी सिटी आहे, तिकडे आम्ही उतरतो आहे. तर हे एवढं मोठं जंगल दिसतं आहे माहिती आहे, अक्षरशः सिमेंटचं जंगल दिसत होतं. मुंबई ॲक्च्युली अशी नाही दिसत, मुंबई खूप वेगळी आणि सुंदर दिसते. हे हॉरिबल दिसत होतं की बाप रे काय हे, असं वाटलं मला. आणि मग फायनली आम्ही लँड केलं सेफली. मला खूप टेन्शन येतं टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला, काय चुकलं आणि आपटलो खाली, पोरं माझी घरी आहेत. मला खूप नेहमी जेव्हा पण मी फ्लाईटनी प्रवास करते तेव्हा हे सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू असतात. सो गाईज आम्ही आता इथं लँड केलेलं आहे आणि इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. शॉपिंगला सुरुवात पण झालेली आहे. तर इथे व्हिएतनाममध्ये येण्यासाठी इंडियन्सना विजा ऑन अरायवल नाही आहे. आपल्याला आधी विजासाठी अप्लाय करावं लागतं, ई विजा लागतो. तर आम्ही एक 10 दिवसांपूर्वी अप्लाय केलं होतं. त्याचे मला वाटतं 2100 आम्हाला पे करावे लागले होते ईच, म्हणजे माझे 2100 आणि अभिषेकचे 2100. सो इथे इमिग्रेशनमध्ये त्यांनी काय विचारलं नाही काय नाही, जस्ट चेक केलं पासपोर्ट आणि विजा आणि स्टॅम्प दिला. तर आम्ही 10 दिवस आधी ई विजा जो आहे तो अप्लाय केला होता आणि आम्हाला तो विदिन 3 वर्किंग डेजमध्ये मिळाला, 3ऱ्याच दिवशी मिळाला होता. सो तरी पण तुम्हाला यायचं असेल आणि एक सेफर साईड म्हणून 10 दिवस आधीच अप्लाय करा, नाही तर मग खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो जर विजामध्ये काही प्रॉब्लेम आला तर. आम्ही आता इथे आलो आहे एअरपोर्टमधून, आता बाहेर पडायचं आहे. सिम घेणार पहिल्यांदा, कारण कॅब वगैरे पण बुक करायची. तर कॅब सिम घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. ओके गायज, तर आम्हाला कॅब मिळालेली आहे. ग्रॅबवरून बुक केली ना आम्ही ग्रॅबवरून बुक केली आणि आम्हाला 15 किलोमीटर्स एअरपोर्टपासून आमचं हॉटेल आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला 80,000 डॉंग लागले. तर आता मला अजूनपर्यंत नाही समजत आहे त्याचं कन्व्हर्जन काय नाही, सिम नाही मिळालं आहे. त्यामुळे मी आता इथे कन्वर्ट करून तुम्हाला सांगू शकत नाही की रुपीजमध्ये. हां, अप्रॉक्स 200 असेल. आणि मला हे चांगलं वाटलं, म्हणजे 15 किलोमीटरवर 200 रुपये घेत आहेत टॅक्सीसाठी, तर चांगलं आहे. आणि सिम काय तिथे खूप महाग वाटलं, कारण मी तसं थोडंसं बघून आले होते की किती रुपये कुठे घालवायला पाहिजेत. तर सिम थोडंसं महाग होतं, एअरपोर्टवर असंही महाग असेल. सो आम्ही बाहेर घेऊ. आता आम्ही जाऊ आमच्या हॉटेलवर आणि त्यानंतर आता चेक इन जे आहे ते 2चे आहे आणि आत्ता वाजतात 10 सकाळचे. तर आम्हाला जर अर्ली चेक इन मिळालं तर छान, नाही तर मग बघू काय करायचं ते. आमचा असा काही आमचा प्लॅन नाही आहे काय करायचं वगैरे. आणि एवढी झोप वगैरे नाही झाली आहे ना, तरी पण असं खूप काही असं डल वगैरे नाही झालं. फ्रेश आहोत आम्ही, म्हणजे 2 वाजेपर्यंत पण आम्ही इकडे तिकडे फिरू शकतो. अशा मला आता असं वाटायला लागलं म्हणजे झोप उलटं झालंय. नेहमी अभिषेकला झोप येत नाही, मला येते. आता मला येत नाही आहे, अभिषेकला येते. कारण की मैत्रिणी झोप काढली चांगली नाही, चांगली नाही. मी फक्त 2-3 तासच झोपले. बाकीचे 5 तासाची फ्लाईट होती, 3 तास झोपले असेल. ते पण एवढं कंजेस्टेड होतं सगळं, खूप अडचणीची फ्लाईट होती ती, कम्फर्टेबल नव्हती बिलकुल. वास होता. मी तुम्हाला दाखवलं हे पण 300 रुपयाला ते पाणी त्यांनी आम्हाला विकले. असं फर्स्ट टाइम म्हणजे मी बघितलं कुठल्या आहे ना फ्लाईटमध्ये. व्हिडिओ पण बनवला आहे, 5 थिंग्स यू शुड why you should avoid Vietjet. 5 reasons why should you avoid Vietjet Airlines. म्हणून असा एक व्हिडिओ बनवला. 300 रुपयाचं पाणी कधीच असं नव्हतं कुठे झालं. एसी पण मला मैत्रीला थंडी वाजत होती, पण मला गरम होत होतं. ओके, तर चला आम्ही आता हॉटेलवर जातो. वरती हे पण नाहीत माहिती तुला, बघितलं काय? एअर कंट्रोल करायला काहीच नाही. हॉटेलवर जातो आम्ही आता आणि त्यानंतर बोलते मी.
हॉटेलमध्ये आमचं लगेज जे आहे ते आम्ही ठेवलं आणि आम्हाला 2 वाजताच मिळणार आहे चेक इन. अर्ली चेक इन नाही मिळत आहे. तर व्हिएतनाममध्ये आल्या सगळ्यात पहिल्यांदा सगळे काय करतात तेच आम्ही केलं, कॉफी प्यायलो. कारण व्हिएतनामची कॉफी जी आहे ती खूप जास्त फेमस आहे. इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज मिळतात. एकतर कोकोनट कॉफी, त्यानंतर अभिषेकनं जे घेतलं ती जॅस्मिन कॉफी आहे, मी घेतलेली कोकोनट कॉफी आहे, एग कॉफी आहे. तर हे सगळं जे आहे ते मला सगळं ट्राय करायचं आहे. सध्या मी कोकोनट कॉफी जी आहे ती घेतली आहे, त्याने सुरुवात करते आहे. आणि ना इथे त्या कॉफीसोबत सोबत ग्लास ठेवलं ते टी आहेत. तर इथे असं आहे ना की तुम्ही तिथे गेला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये की पहिल्यांदा ते टी जे आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये देणार. तुम्ही काही जेवण ऑर्डर करा, काही करा. पण या टीला मला तर काही चव लागली नाही. हे फक्त पाण्यासारखं होतं. काही मला समजलंच नाही, म्हणजे चव काही समजली नाही मला त्याची. मे बी त्या लोकांनाच चव समजत असेल. आणि ही जी कोकोनट कॉफी आहे ही इतकी सुंदर होती ना, एकदम मस्त. म्हणजे प्यायल्यानंतर एवढा थकवाच निघून गेला एक घोट प्यायल्यानंतर. एवढी सुंदर होती. जर तुम्ही व्हिएतनामला कधी आला तर पहिल्यांदा लँड केल्या कोकोनट कॉफी जी आहे ती ट्राय करा. अभिषेकने जॅस्मिन कॉफी जी होती ती मागवली होती आणि ती एवढी उग्र होती ना, मला असा परफ्यूम प्यायल्यासारखं वाटलं. खूपच असं उग्र त्याचा वास होता एक. पण माझी जी होती ती एकदम छान, थोडीशी स्ट्रॉंग बनवतात ते. कॉफीचं जे प्रमाण आहे ते जास्त टाकतात. पण मला ब्लॅक कॉफी प्यायची सवय आहे, सो मला खूप आवडली, मस्त. त्यानंतर मग आम्ही आता ठरवलं की जाऊया आपण हॉटेलवरती, तिकडेच थोडंसं लॉबीमध्ये टाईमपास करूया. पण जाता जाता आम्हाला मग तिकडे छोटंसं एक हॉटेल दिसलं. मग तिकडे जाऊन आम्ही खाल्लं. ते काही मी शूट नाही केलं. मी एग नूडल्स मागवले होते आणि त्यावरून मला समजलेलं आहे की आता माझ्या पोटाचे हाल होणार आहेत. आणि आत्ता ना व्हॉइस ओव्हर देताना मी बघितलं, मी तेव्हा नोटीस नाही केलं. ती मुलगी असं काहीतरी इशारा करत होती कॅमेरामध्ये. तेव्हा मी बघितलं असतं तर मी जाऊन तिच्याशी बोलले असते. आणि इथं लोकांना बोलण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. बिलकुल पण इथे इंग्लिश येत नाही लोकांना. सो ही आहे आमची रूम आजच्या दिवसासाठी. हा असा बेड आहे. इकडे बाथटब. तर आम्ही रूमवर आलो आहे आत्ता. खाऊनच आलो. ते काही शूट वगैरे केलं नाही मी, कारण आता कंटाळा आला आहे रात्रभर. पण प्रवास आणि आत्ता 2 वाजताच आम्ही चेक इन केलं. अर्ली चेक इन काय आम्हाला मिळालं नाही. तर येस, हा होता आजचा ब्लॉग. इंडिया टू व्हिएतनाम ट्रॅव्हलिंगमध्येच गेला सगळा. आणि आता आम्ही झोपणार आणि त्यानंतर मग बाहेर पडणार. तर तो जो ब्लॉग आहे तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.